नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता दादा गिरिजाला म्हणत असतात की हे बघा ताई, तुमच्या दोघींचं काय चालू आहे मला माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की तुमच्यामुळे मी माझा नवस पूर्ण करू शकलो नाही आणि माझा नवस पूर्ण झालेला नाही आहे, म्हणून मी तुम्हाला एकही रुपया देऊ शकत नाही. गिरिजा म्हणते, दादा असं करू नका ना, मी पुन्हा ढोल वाजवायला सुरुवात करते. मला पैशांची खूप गरज आहे. माझ्या बाबांचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. प्लीज मी ढोल वाजवते, तुम्ही मला पैसे द्या. तेव्हा इथे दादा म्हणतात, हे बघा, न थांबता ढोल वाजवायचा होता आणि तुम्ही मध्ये थांबलात, त्यामुळे आता हा नवस पूर्ण होणार नाही. काय माहिती देवी आई माझ्याकडून तिचा नवस कधी पूर्ण करून घेते ते. तिच्या मनात नक्की काय चालू आहे काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला आठवतं की कशा पद्धतीने ढोल वाजवत असताना तिथे सगुणा येते आणि त्याचबरोबर इथे गिरिजाला ढकलते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला खूपच जास्त वाईट वाटतं आणि ती म्हणत असते की देवी आई, का गं माझ्याबरोबर असं केलंस? तूच मला आशा दाखवली होतीस ना, आणि तूच ती आशा माझ्याकडून हिरावून घेतलीस. मला इथे नवस पूर्ण करून माझ्या बाबांना वाचवायचं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणते की दादा एक काम करा ना, मला उसने पैसे देता का? मी तुमचे सगळे पैसे फेडून टाकेन. माझ्या बाबांचं ऑपरेशन होणं खरंच खूप गरजेचं आहे हो. तेव्हा इथे दादा म्हणतात की नाही, मी तुम्हाला एक रुपयासुद्धा देऊ शकत नाही, आणि असं म्हणून ते निघून जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर आपल्या घरी आलेला असतो. तो म्हणतो, अहो दीदी कुठे आहात तुम्ही? तेव्हा इथे उर्वशी म्हणते की दादासाहेब काय झालं? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की दीदी, अहो आपल्याला डोनर मिळाला, हे घ्या, ह्या पेपरवरती तुम्ही सही करा. तेव्हा उर्वशी म्हणते, कशाला? या पेपरवरती कसली सही करू मी? तेव्हा नागेश्वर म्हणतो, असं का? अहो प्रभासची कोण आहात तुम्ही? बायको आहात ना. आता नवऱ्याचं हृदय बदलायचं म्हणजे बायकोची सही हवी की नाही पेपरावरती, म्हणून सही करा. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, दादासाहेब अहो कशाला माझी सही वगैरे हवी आहे? आता तुम्ही सांगा, आपण आता हृदय बदलणार आहोतच, पण नंतरला आपण त्यांना मारूनच टाकणार आहोत ना, मग कशाला सही वगैरे पाहिजे? तेवढ्यातच तिथे वासंती आलेली असते आणि वासंती म्हणते, काय तुम्ही माझ्या भावाला, प्रभास दादाला मारणार आहात? तेव्हा इथे लगेचच नागेश्वर म्हणतो, हो मारून टाकणार आहे मी त्याला. त्याला काय मी जिवंत ठेवणार आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा रडत असते. गिरिजा म्हणत असते की देवी आई, का केलंस तू असं? माझ्या बाबांसाठी मी मेहनत करत होते ना गं. तू एक काम कर, एक वेळ तू माझा जीव घे, माझ्यावरती संकट आण, पण माझ्या बाबांना काही होऊ देऊ नकोस. माझे बाबा जगले पाहिजे. तेव्हा इथे आता एक काका बसलेले असतात आणि ते म्हणतात, अगं पोरी, इथे देवी आई संकटामध्ये टाकणारी सुद्धा तीच आहे, पण संकटामधून बाहेर काढणारी सुद्धा तीच आहे. तिने जर तुला संकटामध्ये टाकलंय ना, तर या संकटातून कसं बाहेर पडायचं याचं मार्गसुद्धा तीच तुला दाखवेल. नको काळजी करू, सगळं काही नीट करेल देवी आई. तू तिच्यावरती सगळं काही सोडून मोकळी हो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तुला मदतीचा हात देणारा नक्कीच कुणीतरी तुझ्यासमोर येईल. तो अजिबात काळजी करू नको, तो तुला लवकरच भेटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा येते आणि त्या बाबांच्या बाजूला एक मोठी रशी असते, म्हणजे चांगलं दोरखंडच असतं, जे त्या अंगावरती मारतात त्या पद्धतीचं चापकासारखे फटके बसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा ते सगळं दोरखंड हातामध्ये घेते आणि म्हणते की देवी आई, तुला मला शिक्षा द्यायची आहे ना, दे, पण माझ्या बाबांना बरं कर. आणि ती आपल्या अंगावरती जोर जोरात आता त्या चापकाचे जणू काही फटकेच मारत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मनू भयंकर रडत असतो. मनू म्हणत असतो की बाबा, अरे कुठं आहेस तू बाबा? बाबा कुठं आहेस तू? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता इथे हॉस्पिटलमध्ये पोचलेला असतो रुद्र. रुद्र म्हणतो, अरे मनू काय झालं? मनू का रडतोयस तू? तेव्हा मनू म्हणतो, रुद्र दादा, अरे माझे बाबा कुठे आहेत ते सापडतच नाही आहेत. बाबा त्याच्या रूममध्ये नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, तू कुठे गेला होतास? तेव्हा मनू म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबांना इंजेक्शन द्यायचं आहे, म्हणून ताईला बोलून आण. म्हणून मी माझ्या ताईला बोलवायला गेलो होतो. ताईला इकडे तिकडे शोधत असताना बाबा खोलीतून गायब झाला.
कुठे गेलाय मला माहिती नाही आहे. ताईसुद्धा सापडली नाही आणि बाबा पण सापडले नाही आहेत. तेव्हा इथे रुद्र आता मोनूला घेऊन बघायला येतो, तर इथे त्याच्या वॉर्डमध्ये दत्तू नसतो. बाथरूममध्ये बघितलंस का, तर बाथरूममध्ये सुद्धा दत्तू नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरीजा आपल्या अंगावरती फटके मारत असताना इथे लगेचच ते बाबा येतात आणि तिचा हात पकडतात आणि म्हणतात, बास कर बाळा, अगं बास कर, हे काय करतेस तू, याचे फटके तुला सोसणार नाहीत. तेव्हा गिरिजा म्हणते, देवी आई, जे काही मला इथे फटके देते ना, जे काही वण देते, त्याच्यापुढे हे फटके काहीच नाही आहे. काय होईल जास्तीत जास्त, मला त्रास होईल, मला दुखेल, मला वण उठतील ना, उठू दे. देवी आईने दिलेल्या दुखण्यापेक्षा हे दुखणं मला मोठं वाटत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काका म्हणतात, असं नको बोलू पोरी, देवी आई आहे ना तुझ्याबरोबर. अगं तुझ्यासाठी सुद्धा तिने कुठला तरी मदतीचा हात नक्कीच पुढे करून ठेवला असेल आणि योग्य वेळ आल्यानंतर तो हात तुला जरूर भेटेल. तू नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वासंती म्हणत असते, अहो हे काय करताय तुम्ही, माझ्या प्रभासदादाला मारणार आहात तुम्ही, असं करू नका, त्याला बिचारायला मारू नका. तेव्हा नागेश्वर म्हणतो की त्याला तर मी मारणारच, आधी त्याला मी हृदय लावणार आणि त्या वारसदार पोरीचा पत्ता शोधून काढणार आणि एकदा का ती वारसदार पोरगी मला भेटली की तिला आणि तुझ्या त्या मानलेल्या भावाला दोघांना सुद्धा मी मारून टाकणार, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र हॉस्पिटलमध्ये सगळीकडे दत्तूला शोधत असतो. दत्तू कुठेही सापडत नाही. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो की हे बघा दादा, तुम्ही दत्तूला बघितलं का, दत्तू लोखंडे पेशंट ह्या वॉर्डमध्ये होता, कुठे गेलाय तुम्हाला माहिती आहे. तेव्हा तिथे जो ब्रदर असतो तो म्हणतो, नाही सर, माझी ड्युटी तिथे नव्हती, मला नाही माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रुद्र म्हणत असतो, कुणी बघितलं का इथून पेशंट बाहेर जाताना. तेव्हा तिथे एक दादा बसलेले असतात. ते म्हणतात, हो सर मी बघितलं, म्हणजे इथे जो पेशंट होता ना, त्याला कुठेतरी स्ट्रेचरवरती टाकून घेऊन गेले. मग कुठे घेऊन गेले ते मला माहिती नाही, पण ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि कुठेतरी ते लोक निघून गेले. तेव्हा रुद्र म्हणतो, ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. तेव्हा ते म्हणतात की हो. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो की हे सगळं मला गिरिजाला सांगायला हवं की तिचे बाबा हॉस्पिटलमध्ये नाही आहेत. गिरिजा काही फोन उचलत नाही. रुद्र म्हणतो, मी पण काय त्यांना फोन करतोय, त्या माझ्यावरती रागवल्यात, त्या माझा काही फोन घेणार नाही. म्हणून रुद्र श्रीमंतला फोन करतो आणि म्हणतो की श्री, अरे लवकर तू गिरिजाला फोन कर, त्या माझा फोन उचलत नाही आहेत. गिरिजाचे वडील हॉस्पिटलमध्ये नाही आहेत, ते कुठेतरी गायब झालेत, कुणीतरी घेऊन गेले त्यांना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता श्री लगेचच गिरिजाला फोन करतो. गिरिजाने रुद्रचा फोन कट केलेला असतो, पण श्रीचा फोन ती लगेच उचलते. तेव्हा इथे श्री म्हणत असतो की गिरिजा, लवकरात लवकर हॉस्पिटलला जा, तुझे वडील गायब झालेत, कुणीतरी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन गेले. तेव्हा इथे आता रुद्राने मला फोन करून सांगितले, अशी गोष्ट श्री लगेचच गिरिजाला सांगतो. तेव्हा इथे गिरिजा टेन्शनमध्ये येते. ती म्हणते ॲम्ब्युलन्स, आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मंदिरामध्ये असतानाच तिला ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो. ॲम्ब्युलन्स आता मंदिराच्या बाजूनेच निघून जाणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा लगेचच खाली उतरते आणि ॲम्ब्युलन्सच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते थांबा. तेवढ्यातच इथे ड्रायव्हर जोरात ब्रेक दाबतात आणि इथे ॲम्ब्युलन्स थांबवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा ॲम्ब्युलन्सच्या समोरच उभी राहिलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर निनाद म्हणत असतात की कशाला थांबवली रे गाडी, तू गाडी घे ना लवकर पुढे. तेव्हा इथे तो वॉर्डबॉय म्हणतो की साहेब, अहो असं काय करताय डॉक्टर, ते बघा समोर बघा, ती मुलगी उभी आहे. तेव्हा डॉक्टर निनाद म्हणतात, मग काय झालं, ती मुलगी उभी आहे तर उडवा तिला आणि चला पुढे जाऊया. तेव्हा डॉक्टर म्हणतात, जरा आजूबाजूला बघा, माणसंसुद्धा आहेत, आपण जर हिला उडवून गेलो तर हे लोक सोडतील का आपल्याला. हे बघा डॉक्टर, मी आधीच तुम्हाला म्हणालो होतो, हे प्रकरण सोपं नाही आहे, हे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकतं, जे की आलं आहे. त्यानंतर इथे आता डॉक्टर निनाद म्हणत असतात की आता काय करायचं, आपण इथून कसं काय बाहेर पडायचं. मी तर म्हणतो की गाडी आता पुढेच घ्या, आपल्याला इथून निघून जायला हवं. त्यानंतर इथे गिरिजा पुढे पुढे येत असते. तेव्हा ॲम्ब्युलन्स तो ड्रायव्हर आता मागे मागे घेत असतो. तेव्हा डॉक्टर निनाद म्हणतात, अरे तू ॲम्ब्युलन्स मागे का घेतो आहेस. तेव्हा तो आता वॉर्डबॉय म्हणत असतो, सर मग काय त्या मुलीला आता उडवायचं आपण.
नाही उडवू शकत. आजूबाजूला किती माणसं आहेत बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता तिथून ढोल घेते आणि तो रस्त्यामध्ये बसून आता वाजवायला सुरुवात करते. कारण गिरिजाला माहिती असतं ही ॲम्ब्युलन्स माझ्या एकटीने काही ऐकणार नाही आहे. पण इथे जर मी माणसं जमा केली तर नक्कीच हे ॲम्ब्युलन्स इथून निघून जाणार नाही आणि ह्या लोकांना मी पकडूसुद्धा शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ती जोरजोरात ढोल वाजवायला सुरुवात करते आणि आजूबाजूला माणसं उभी करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रुद्र म्हणत असतो की डॉक्टर, मी काय म्हणतोय तुम्हाला, दत्तू कुठे आहे? कुठे आहे दत्तू? तेव्हा इथे डॉक्टर आता फोन करून चौकशी करत असतात. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, या वॉर्डवरती कुणाची ड्युटी होती? तर डॉक्टर निनाद यांची ड्युटी होती असं आता कळलं जातं. तेव्हा रुद्र म्हणतो की एक काम करा, डॉक्टर निनाद यांना फोन करा आणि लवकरात लवकर इकडे बोलावून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर निनाद आता फोन उचलत नाही आहे, त्यांचा फोन लागत नाही आहे. गिरिजा इथे आता जोरजोरात ढोल वाजवतच असते, माणसांना गोळा करतच असते. रुद्र म्हणत असतो की हे काय हॉस्पिटल आहे तुमचं? तुमच्या हॉस्पिटलमधून अख्खा एक पेशंट गायब होतो, त्याला कुणीतरी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन जातो आणि तुम्हाला कळतसुद्धा नाही. तुमचं हॉस्पिटलमध्ये लक्ष नसतं का? काय करतात तुम्ही? एक काम करतो मी पोलिसांना फोन करतो. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, नाही सर, प्लीज पोलिसांना फोन करू नका, नाहीतर इथे आमच्या हॉस्पिटलची इज्जत जाईल. प्लीज सर, असं काही करू नका. तेव्हा रुद्र म्हणतो, तुमच्या हॉस्पिटलचे रेप्युटेशन आहे का मुळात जायला? अहो, इथे पेशंट अख्खाच्या अख्खा निघून गेला आहे, तुम्हाला ते माहिती नाही आहे. डॉक्टर निनाद कुठे आहेत ते तुम्हाला माहिती नाही आहे आणि तुम्ही इथे मला तुमच्या हॉस्पिटलची इज्जत जाईल म्हणताय. तर इथे आता मोनू रडत असतो. तेव्हा रुद्र त्याला शांत करत असतो. तेवढ्यातच इथे आता डॉक्टर निनाद, तो इथे वॉर्ड बॉय सगळेजण गाडीतून उतरलेले असतात. कारण इथे आता खूप जास्त माणसं मंदिरामध्ये जमा झालेले असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, कुठे घेऊन जात होता माझ्या बाबांना? ॲम्ब्युलन्समध्ये माझे बाबा आहेत, मला माहिती आहे, दाखवा माझे बाबा. तेव्हा इथे डॉक्टर निनाद म्हणतात की नाही, हे तुमचे बाबा नाही आहेत, हॉस्पिटलमध्ये दुसरंच कुणीतरी होतं, आम्ही त्यांनाच घेऊन जातोय, इमर्जन्सी आहे, प्लीज आम्हाला जाऊ द्या. तेव्हा गिरिजा म्हणते, हो, त्याच्यामध्ये माझे बाबा नाही आहेत. चला आत्ताच्या आत्ता दाखवा, उघडा दरवाजा आणि दाखवा की ते माझे बाबा नाही आहेत म्हणून, आणि लवकरात लवकर इथून निघून जा. ते माझे बाबा नसतील तर इमर्जन्सी आहे ना, अजिबात वेळ वाया घालू नका. चला, उघडा दरवाजा, उघडा आधी. आणि त्याची कॉलर पकडूनच इथे आता गिरिजा डॉक्टर निनाद यांना घेऊन जाते आणि म्हणते, आत्ताच्या आता दरवाजा उघडा, मला बघू द्या आतमध्ये कोण आहे ते. तेव्हा इथे गावकरीसुद्धा म्हणतात, अहो, उघडा ना दरवाजा, कशाला वेळ वाया घालवताय, आम्हाला बघू दे ना ॲम्ब्युलन्समध्ये कोण आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडल्यानंतर गिरिजा बघते तर काय, दत्तूच असतो. दत्तू लोखंडे असतात आतमध्ये. तेव्हा गिरिजा म्हणते, बघा, माझे बाबाच आहेत आतमध्ये. सांगा, कुठे घेऊन जात होता माझ्या बाबांना? सांगा ना, कुठे घेऊन जात होता? तेव्हा इथे डॉक्टर निनाद म्हणतात, हे बघा, तुमच्या बाबांचं ऑपरेशन करायचं होतं ना, आम्ही त्यांना ऑपरेशनसाठी घेऊन जात होतो. तेव्हा गिरिजा म्हणते, हो, माझ्या बाबांना ऑपरेशनसाठी घेऊन जात होता, आम्हाला न विचारता? तुम्हीच म्हणाला होतात ना की जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पैसे जमा करत नाही तोपर्यंत तुम्ही बाबांचं ऑपरेशन करणार नाही म्हणून. मग अजून आम्ही पैसे भरलेलेच नाही आहे, मग तुम्ही आमच्या बाबांना आम्हाला न सांगता कुठे घेऊन जात होता? आणि जर ऑपरेशनसाठी घेऊन जात आहे तर मला बघितल्यानंतर तुम्ही इतके घाबरलात का? सांगा ना, का घाबरलात? कुणाच्या सांगण्यावरून माझ्या बाबांना घेऊन जात होता? कुणाच्या सांगण्यावरून? तेव्हा इथे डॉक्टर निनाद आता पळून जात असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, संपूर्ण गावकरी आता इथे गोल झालेले असतात आणि डॉक्टर निनाद मध्येच उभा असतो. गिरिजा म्हणते, सांगा, कुणाच्या सांगण्यावरून माझ्या बाबांना घेऊन जात होता आणि कशासाठी? का केलं तुम्ही हे सगळं? तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे डॉक्टर निनाद म्हणतो की सांगतो, मी सगळं सांगतो. तेव्हा गावकरी म्हणतात, अरे सांग ना लवकर, आणि नाही सांगितलंस ना तर मारा रे ह्याला, लवकर मारा सगळ्यांनी, असं इथे गावकरी म्हणतात. तेव्हा डॉक्टर निनाद म्हणतात, एक मिनिट थांबा, मी तुम्हाला सगळं काही सांगतो, मला मारू नका. आणि तेवढ्यातच तिथे नागेश्वर आपल्या गाडीतून उतरतो. तेव्हा इथे डॉक्टर निनाद म्हणतात, हे बघा, मला हे सगळं नागेश्वर साहेबांनी करायला सांगितलं होतं. त्यांनी मला इथे दत्तू लोखंडेला किडनॅप करायला सांगितलं होतं. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, काय खोटं बोलतो हा एक नंबरचा, मी असं काहीही केलेलं नाही आहे. मी असं का करेन? खोटं बोलतोय तो, बदनाम करतोय मला. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, हे काय बोलतायत हे सगळं? नागेश्वर साहेब, हे सगळं तुम्ही करायला सांगितलं होतं?
तेव्हा नागेश्वर म्हणतो, गिरिजा अगं काय तू पण ह्या खोटारड्या माणसांवरती विश्वास ठेवतेस? अगं मी आता इथे आलो आहे ना, आणि मी का दत्तू लोखंडेला किडनॅप करायला सांगेन? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, हे सगळं आम्हाला नागेश्वर साहेबांनी करायला सांगितलं होतं. दत्तू लोखंडेचा इथे हृदय काढून ते हृदय त्यांना त्यांच्या मेवण्याला प्रभासला लावायचं होतं. कुणीही डोनर मिळत नसल्यामुळे त्यांनी इथे दत्तूचं हृदय काढायचा निर्णय घेतला होता. त्यांचा इथे हार्ट प्लांट करण्यात येणार होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाच्या समोर संपूर्ण सत्य आलेलं असतं. तेव्हा नागेश्वरला आठवतं की ह्या डॉक्टरनेच ही आयडिया नागेश्वराला दिलेली असते की तुम्ही एक काम करा, दत्तू लोखंडेला इथून गायब करूया आणि त्याचं हृदय काढून आपण इथे प्रभासला लावूया, असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आणि ते नागेश्वरने ऐकलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर डॉक्टरांमुळे तयार झालेला असतो, पण इथे डॉक्टरांनी नागेश्वरलाच या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गिरिजा विचारत असते की का केलं तुम्ही, असं सांगा ना, कशासाठी केलं तुम्ही? तेव्हा इथे दुसरी माणसं आता गावकरी म्हणतात की यांनी खूप मोठी चूक केली, एवढा मोठा गुन्हा केला आहे, तर आता पायावरती डोकं ठेवून माफी तर मागायला हवीच ना. तेव्हा इथे नागेश्वर गिरिजाच्या पायावरती डोकं ठेवून तिची माफी मागतो. तेव्हा इथे रुद्र येतो आणि म्हणतो, बाबासाहेब काय झाले, तुम्ही यांची माफी का मागताय? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, हॉस्पिटलमधून तुम्हीच फोन केला होतात ना की माझ्या बाबांना कुणीतरी किडनॅप केले, म्हणून कुणीतरी गायब केले. विचारा ना तुमच्या बाबासाहेबांना. तुमच्या बाबासाहेबांनीच माझ्या वडिलांना किडनॅप करायला सांगितलं होतं, कारण माझ्या बाबांचं हृदय काढून तुमच्या प्रभास काकांना ते हृदय लावणार होते तुमचे बाबासाहेब, असे इथे गिरिजा रुद्रला म्हणत असते.